नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म, मुक्काम पोस्ट मडेवडगाव, तालुका श्रीगोंदा आणि जिल्हा अहिल्यानगर. तर मित्रांनो, आज आपला पक्षी 28 दिवसाचा होऊन गेला मित्रांनो. आणि आपल्याकडे हा बॅच नंबर 46 मधला 600 पक्षी शिल्लक आहे मित्रांनो कावेरीचा. तर येथे संपूर्ण डोस झालेले आहेत मित्रांनो. तर याची विक्री आता चालू आहे आपली. आणि आज जवळजवळ 28 दिवस होऊन गेले त्यांना. तर यांचे वजन 200 ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो. तर थोडंसं पाणी संपलं होतं रात्रीतून, तर ते आत्ता पाणी ठेवले आपण, त्याच्यामुळं तहान लागले त्यांना. सगळे पाण्याच्या भांड्यापाशी आहेत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. पक्षी एकदम फ्रेश आणि टॉप आहे, क्वालिटी एकदम उत्कृष्ट आहे मित्रांनो ही कावेरीची अंड्यासाठी. ज्यांना कोणाला हा पक्षी कावेरी पक्षी अंड्यासाठी घ्यायचा आहे त्यांनी संपर्क करा मित्रांनो. आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर हा पक्षी अंड्यासाठी एकदम बेस्ट आहे. तुमचं जर खाद्याचं नियोजन योग्य असेल, प्रॉपर जर खाद्य तुम्ही दिलं, तर हा पक्षी पावणे 4 ते 4 महिन्यात अंड्यावर येतो मित्रांनो. त्याच्यामुळं वेस्टेजच्या नादी न लागता तुम्ही प्रॉपर यांना खाद्य जर दिलं तर अंड्याचं उत्पादन यांचं एकदम छान आहे. जवळजवळ 250पर्यंत अंडे उत्पादनाची क्षमता आहे यांची. वार्षिक उत्पादन क्षमता अंड्याची 250 मित्रांनो. तर पहा, जे न कोणाला अंड्यासाठी कावेरी पिल्लं पाहिजे असतील 1 महिन्याची संपूर्ण डोस झालेली, तर आपल्याकडे मिळतील मित्रांनो. तर आपला पत्ता हा अहिल्यानगर दौंड हायवेला आपण मडेवडगाव या ठिकाणी आहोत मित्रांनो. अहिल्यानगरवरून आपण 54 किलोमीटरवर आहोत मडेवडगाव या ठिकाणी दक्षिणेला. तर दौंड जंक्शन, जे पुणे जिल्ह्यातलं दौंड रेल्वे स्टेशन आहे जंक्शन, तिथून आपण 18 किलोमीटर उत्तरेला आहोत मित्रांनो नगर रोडला. आणि बारामतीवरून 60 किलोमीटर आपण आहोत. पुण्यावरून आपण पूर्वेला 100 किलोमीटर. तर बीडमधून आपण 150 किलोमीटर आपण पश्चिमेला आहोत. जामखेडवरून आपण कर्जत जामखेड जे आहे, तर जामखेडवरून आपण 85 किलोमीटरवर आहोत मित्रांनो. तर पहा, अशा प्रकारे आपलं लोकेशन आहे. तर कोणाला जर पाहिजे असतील पिल्लं तर येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो. कॅरेटमध्ये पक्षी सेफमध्ये जातो, ट्रान्सपोर्टेशनमध्ये मर होत नाही प्रवासामध्ये. तर चला मित्रांनो, अशी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.